हॅलो 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 हा आमचे दादा मानसी सांस्कृतिक कला मंडळ बरोबर आहे चरण भाऊ मानसी सांस्कृतिक कला मंडळ शाखा पोही मुसळगाव आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्यंजन मास्टर आमचे मोठे बंधू चरणदादा शेंडे यांच्याकडून आमच्या पार्टीला 500 रुपये सपोर्ट मिळालेला आहे। मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप खूप आभारी आहे। हो पहिल्या गावाची मानकरी मी होती शाहीर साहेबांना ती प्रश्नाची मांडणी केली होती की जगात असा राजा एक होऊन गेला की त्या राजाच्या दोन बाजूला दोन मूर्त्या उभ्या होत्या आणि त्या मूर्त्यांमुळे जगाचा अंधार नाहीसा झाला तर त्या राजाचं नाव काय त्या दोन मूर्त्यांचं नाव काय आणि त्या दोन मूर्त्या कशाचं प्रतीक दर्शवत होत्या तर शाहीर साहेबांना माझा प्रश्नच ऐकायला नाही बरोबर शाहीर साहेब म्हणतात त्या राजाच्या बाजूला दोन मूर्त्या त्याने उभ्या केल्या होत्या राजाच्या बाजूला दोन मूर्त्या बनवल्या होत्या आणि त्या मूर्त्याचा नायनाट झाला शाहीर विठ्ठलजी मावरे मी नायनाट झाला असं नाही बोलली त्या दोन मूर्त्यांमुळे जगाचा अंधार नाहीसा झाला माझा प्रश्न आधी बरोबर ऐकून घेतल्यानंतर उत्तर द्यायचं त्या दोन मूर्त्यांमुळे जगाचा अंधार नाहीसा झाला तर त्या दोन मूर्त्या कशाचं प्रतीक होत्या त्या दोन मूर्त्याचं नाव काय आणि त्या राजाचं नाव काय शाहीर साहेब म्हणतात चंद्रगुप्त मौर्य आणि त्याच्या दोन बाजूला दोन सिंह उभे होते मला सांगा त्या सिंहामुळे जगाचा अंधार नाही झाला का नाही काय बोलता हो शाहीर साहेब असं बोला आणि त्या राजाशी त्या सिंहाशी काय मतलब आहे काय मतलब आहे त्या राजाला सिंह उभं राहतील का नाही राजाने खाल्ला असता का ठेवला असता बाई काहीतरी असं देत जा का त्याचं मिळतं जुळतं उठतं लोकांना पाठलं पाहिजे मला त्या राजाने दोन सिंह बनवले का त्याच्या बाजूने बोलावले असं नाही रा शाहीर साहेब आधी त्या प्रश्नाचं मर्म समजून घ्या आणि तर्क शुद्धनुसार त्याचं उत्तर द्या तर काहीतरी मतलब राहील नाही तर काय उगाच जलन गेलं असं काय मतलब आहे का काय मतलब नाही त्या गोष्टीला आणि म्हणून म्हणायचं आहे शाहीर साहेबांनी सुद्धा मला एक प्रश्न विचारला शाहीर साहेबांचं म्हणणं आहे वशिष्ठ राजा तो वैशिष्ट नाही आहे वशिष्ठ राजा आहे शाहीर साहेब वशिष्ठ ऋषी म्हणजे वशिष्ठ ऋषीचं मंदिर कुठे आहे आणि कोणत्या गावाला आहे तर शाहीर साहेब उत्तराखंड राज्यात मनाली पासून 3 किलोमीटर उत्तराखंड राज्यामध्ये मनाली पासून 3 किलोमीटर अंतरावर व्यास नदीच्या किनाऱ्यावर त्या छोटसं गाव त्या गावाचं नावच वशिष्ठ आहे त्या गावाचं नावच वशिष्ठ पडलं होतं तर त्या गावी व्यास नदीच्या काठावर ते मंदिर बसलेलं आहे वशिष्ठ ऋषीचं मंदिर व्यास नदीच्या काठावर वशिष्ठ ऋषीचं मंदिर आहे तर त्या उत्तराखंड राज्यात मनाली पासून 3 किलोमीटर अंतरावर आहे ते उत्तराखंड राज्यामध्ये मनाली पासून 3 किलोमीटर अंतरावर व्यास नदीच्या काठावर ते मंदिर बसलेलं आहे त्याचं मंदिर आहे ते वशिष्ठ ऋषीचं मंदिर आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर साहेब आपण जसं मी विचारलं ना त्या पद्धतीने तुम्ही माझं सुद्धा उत्तर द्यायला पाहिजे होतं आणि म्हणून म्हणायचं आहे
की भारत देशात सुखी समृद्धी लाभो हीच मनाची इच्छा. भारत देशात सुखी समृद्धी लाभो हीच मनाची इच्छा. आम्हा सर्वांना लाभो सदिच्छा. शाहिरा सुरमा बारसागडे आणि पार्टीकडून माझ्या. शाहिरा सुरमा बारसागडे आणि पार्टीकडून माझ्या. इथे बसलेल्या तमाम प्रेक्षक मायबापांना, इथे बसलेल्या तमाम प्रेक्षक मायबापांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. आणि म्हणून म्हणायचं आहे की आवाज लगाते हम आपकी साथ चाहिए. आवाज लगाते हैं हम आपकी साथ चाहिए. और हर गाने पे आपकी दाद चाहिए. और हम भी आपको कभी नाराज नहीं करेंगे. नहीं हम भी आपको कभी नाराज नहीं करेंगे. आपके तालियों का हमें आशीर्वाद चाहिए. आपके तालियों का हमें आशीर्वाद चाहिए. आणि म्हणून म्हणायचं आहे